हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3715. कान्होबा तू आलगट नाही लाज बहुधीट, पाहिले वाईट बोलोनिया ओखटे, परी तू संडीसी खोडी करीसी केली घडी घडी, पाडीसी रोकडी तुटी माय आम्हासे. तू ठाईचा घोवळ अविचारी अनर्गळ, चोरटा शिंदळ ऐसा पिंटू डांगोरा, जरी तुझी आई आम्ही घालू सर्वांठाई, तुका म्हणे तेही तुझ वाटे भूषण. 3715. गोपाळ म्हणतात, कान्होबा तू फार अल्लड आहेस, तुला लाज नाही वाटत. तू अतिशय धीट आहेस, तुला आम्ही पुष्कळ वाईट लागट बोलून पाहिले, पण तू तुझी सवय सोडित नाही, पुन्हा पुन्हा तेच करतोस, त्यामुळे तुझ्या आमच्या प्रेमात दुरावा निर्माण होतो. देवा, तू गुराखी असल्यामुळे अविचारी आडदांड चोरटा शिंदळ मूर्ख आहेस, असा आम्ही तुझ्या नावाचा बोभाटा करू. तुकाराम महाराज म्हणतात, माया आम्ही स्वीकारली, तिचा अवेर केला, पण तुला मात्र त्याचे भूषण वाटते, असा तू निर्लज्ज आहेस. 3616. भोजनाच्या काळी कान्हो मांडियले आळी, काला करी वनमाळी अन्य एकवटा, देई निवडुनी माते म्हणतो जननी, हात निपटुनी मेदिनी, वरी अंग घाली कैसा आळी घेसी, नव्हे तेची करीसी घेई दुसरे तयेसी, वारी म्हणे नको आता काय करू, नये यासी हानू मारू, नवे बुजाविता स्थिरू, काही करिताही हातेची केले एके ठाई, आता निवडुनी खाई आम्हा जाती तोसी काई, हरिसी म्हणे माता त्याचे तयाकुन, करविता तुटे भान, तव झाले समाधान, उठोनिया गैसे माते बरे जाणविले, अंग चोरुनी आपुले तोडियेले एका बोले, कैसे सुख दुःख ताट पावले झाकिले, होते तैसे तेथे केले, भिन्न भिन्न निवडिले अन्य वेगळाली, विस्मित जननी भाव दे कोणी या मनी, म्हणे नाही ऐसा कोणी तुझ सारिका रे, हरुषली माये सुख अंगी न समाये, कवळुनी बाहे देती आलिंगन, आनंद भोजनी तेथे फिटलीसे धनी, तुका म्हणे कोणी सांडा शेष मज. 3616. एके दिवशी कृष्णाने मातेजवळ भोजन करताना ताटात वाढलेले अन्न पदार्थ एकत्र कालविले. नंतर आपणच हट्ट करीत मातेला म्हणाला की वाढलेले पदार्थ पुन्हा वेगळे करून पूर्वीप्रमाणे ताट वाढ. तसे गेले तर मी जेवेन, अन्यथा जेवणार नाही, असे म्हणून भूमीवर लोळू लागला. यशोदा म्हणाली, कृष्णा, भलता हट्ट करू नकोस. अनेक भिन्न पदार्थ वेगळे केल्यावर पुन्हा स्वतंत्रपणाने वेगळे कसे करता येते. यशोदा म्हणाली, आता काय करू, याला मारता येत नाही म्हणून समजावले. आता आपल्या हाताने ताटात वाढलेले पदार्थ एकत्र केलेस, आता तूच ते निवडून खा, आम्हाला का त्रास देतोस, असे त्याच्याकडून करविले. त्यात तो भानावर आला. त्याचे मातेच्या बोलण्याचे समाधान झाले. तो उठून बसला आणि मातेला म्हणाला, मला समजाविलेस, हे बरे केलेस. थोड्या शब्दात समस्येवर उपाय सांगितला. सुख दुःख निवडून काढलीस, असे बोलून कृष्णाने त्या अन्नाने भरलेल्या ताटावर आईचा पदर झाकला आणि त्यातील विविध अन्न पदार्थ मायेच्या सामर्थ्याने वेगळे करून पूर्वी होते तसे केले. हा प्रकार पाहून यशोदे मातेला विस्मय वाटला. ती कृष्णाला म्हणाली, तुझ्यासारखा लाघवी या विश्वात दुसरा कोणी नाही. मातेला आनंद झाला. तिच्या मनात सुख भावना मावेना. तिने दोन्ही हातांनी कवळून कृष्णाला आलिंगन दिले. दोघांना परम सुख झाले. यशोदा व कृष्ण आनंदाने भोजन करू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे इच्छापूर्तीचा भोजन सोहळा आहे, तेथील अवशेष प्रसाद मला मिळावा अशी इच्छा आहे. 3717. चला वळू गाई, बैसो जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला सेन, खांदी भार पोटी भूक, काय खेळा यांचे सुख, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. 3717. गोपाळ म्हणू लागले, सवंगड्यांनो, चला इंद्रिय रूपी गायी फार दूर गेल्यात, त्यांना एकाग्र करून अंतर्मुख करू आणि एके ठिकाणी बसून आनंदाने भोजन करू. अनेक जन्म मृत्यूचे फेरे
करून वनवन झाली त्या पायपिटीमुळे फार दुःख झाले. खांद्यावर अभिमानाचे प्रपंचाचे ओझे, मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात कोणते सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गड्यांनो, जीवनाची घाई करा, घाई केली तरच आपले कल्याण आहे. 3718 नेनो वेळ काळ धालो तुझ्याने सकळ, नाही नाही रे कान्होबा भय आम्हा पाशी, वळुनी पुरविसी गाई पोटा खावया, तुझ पाशी भय हे तो बोलो परी नये, तुका म्हणे बोल आम्हा अनुभवे फूल. 3718 गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीत किती काळ वेळ गेला हे आम्ही जाणत नाही. अरे कान्होबा, आमच्यापाशी थोडे सुद्धा भय उरले नाही. गायी वळल्यानंतर तू आम्हाला खाण्यासाठी भरपूर देतोस. तुझ्याजवळ आल्यावर भय हा शब्द आठवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या संगतीत किती सुख आहे या अनुभवापुढे त्याबद्दल शब्द बोलणे व्यर्थ आहे. 3719 सारा विटी दांडू आणिक काही खेळ मांडू, बहु अंगा आले डाव, स्थिर नाही कोठे पाव, कोणी हाने टोला झेली तेने तो गोविला, एकामेका हका मारी शेल जाळी एक धरी, राजी आले नाव फेरान चुकेची धाव, पुढे एक पाठी एक एका दोघा अंटी, एका सोस पोटी एक धावे हात पिटी, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. 3719 हे गोपाळ म्हणतात, हे सवंगड्यांनो, हा विटी दांडूचा खेळ आता पुरे करा. आता दुसरा एखादा खेळ मांडू. या खेळात खूपसे डाव अंगी आले, त्यात जीवाला कोठेही स्थिरता मिळाली नाही. विटी कोलल्यावर जो जोराने टोला मारल्यावर ती जो झेलतो तो डावात गुंततो. कन्येचा पिता कन्यारूपी विटी कोलून लग्नरूपी टोला मारतो. जावई रूपी गडी ती विटी झेलतो. तोच कन्येशी लग्न करून संसारात गुंततो. एकमेकांना खेळाडू का मारतात? एक चुकला तर दुसरा धरतो. ज्यांनी खेळात भाग घेतला त्यांना फिरणे धावणे चुकत नाही. एकदा का पारपंचिक गाड्याच्या वळीत आपले नाव लागले म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा आणि द्रव्य प्राप्तीचा हव्यास चुकायचा नाही. या वळीत मुलगा नातू पंतू एक गडी आपल्या पुढे धावतात. बाप आजोबा पंजोबा इत्यादी गडी मागे असतात. खेळ खेळण्यासाठी काही जणांच्या मनात फार हव्यास असतो आणि कित्येक धावता धावता मेटाकुटीला येतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून आता हा खेळ मोडा आणि दुसरा खेळ मांडा. 3720 कोंडीला गे माझ निरोधुनी द्वार, राखन ते बरे येथे करा कारण, हागे हागे हरी करिता सापडला चोरी, गाला गांठी धरी जीवे माया त्रासाया, तेची पुढे आड तिचा लोभ तिला नाड, लावणी चरफड हात गोवनी पळावे, संशयाचे बिरडे याचे निरसले भेटी, घेतली ते तुटी आता देता घेता फावेल, तुका येतो काकुळती वावगिया सोड, यासीची निवाड आम्ही भारवाहिका. 3720 सखे विषय वासनाचे नियमन करून ज्या मनद्वाराने हे विषय अंतरात प्रवेश करतात ते द्वार बंद करून आम्ही हरीला हृदयात कोंडले. आता केवळ राखण करणे चांगले, हाच तो हरी आमच्या हृदयाची चोरी करताना सापडला. तुम्हालाही तो सापडावा. हरीच्या मायेला जिंकण्यासाठी आपल्या जीवाची हरीशी ऐक्यरूपी बळकट गाठ बांधली पाहिजे. जिने विषयाचा लोभ केला तो लोभच तिला अडचण करतो, तिची फसगत करतो. मग हरी तिला विषयातच गुंतवितो, तिचे अंतरी तळमळ लावून पळून जातो, त्यांना अंतरतो. हरीची भेट झाली, संशयाचे बिरडे सुटले आणि आतापर्यंत प्रपंचात जी हानी झाली ती हरीशी देण्या घेण्याचा व्यवहार केल्याने भरून निघते. त्यामुळे मोठा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, विषयाचे भार वाहणारे आपण पण हरीशी संबंध ठेवल्यामुळे आपला निवाडा होईल आणि संसाराचे ओझे नाहीसे होईल. 3721 अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी, नवल केवडे नकळे कान्होबांचे कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली, विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती,
तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 3721. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरात साठवली आहेत असा हरी बाल रूपाने नंदाच्या घरी आला आहे. या कान्होबाचे हे केवढे नवल आहे, त्याचे कोडे सुटत नाही. ज्या देवाने पृथ्वी तृप्त केली त्याला सगुण रूपात गोकुळात यशोदा आपले हाताने घास भरविते. जो कमलापती विश्वव्यापक आहे त्याला गवळणी कडेवर घेतात. तुकाराम महाराज म्हणतात असा हा नाना नाटकधारी नाना वेश धारण करून गोपी बरोबर अनेक भोग भोगून स्वतःला ब्रह्मचारी म्हणवित आहे. 3722. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर सदा नाम वाचे गाती. प्रेमे आनंदे नाचती तुका म्हणे हरती दोष करिता आनंदाने करीती घोष. 3722. कृष्ण गोकुळात जन्माला आला हे ऐकून दुष्ट कंसाला थरकाप सुटला. कृष्णाचा अवतार झाला आणि सर्व लोक आनंदित झाले. देवाचे नाव घेऊन प्रेमानंदाने नाचू गाऊ लागले. तुकाराम महाराज म्हणतात कृष्णाचा नामघोष केल्याने त्यांचे सर्व पाप नाहीसे झाले. 3723. मेळवुनी सकळ गोपाळ काही करीती विचार जाऊ चोरू लोणी आजी घेऊ चंद्रधनी. चला वेळू लाविला अजुनी काय करिता गडे हो वाट काढिली गोविंदी मागे गोपाळांची मांदी. अवघाची वावरे कळवणे दी कोणा खरे घर पाहुनी एकांताचे नवविधा नवनीताचे. रिगे आपण भीतरी पूर्वी मातुलियाच्या हरी बोलो नेदी म्हणे स्थिर खून दावी खारे क्षीर. जोगावल्यावरी तुका करीतो चाकरी. 3723. सर्व गोपाळ एकत्र मिळून विचार करू लागले, अरे आज एका गवळणीच्या घरी जाऊ आणि मनसोक्त लोणी चोरून खाऊ. अरे मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? उशीर का लावता? लवकर चला. मग कृष्णाने पुढे होऊन वाट काढली. मग गोपाळांचा समुदाय त्याच्या मागोमाग गेला. कोणालाही चावल न लागू देता तो सगळीकडे हळूहळू फिरू लागला. देव आपले स्वरूप कोणालाही सहज समजू देत नाही. सर्वत्र संचार करतो आणि स्वेच्छेने करतो. ज्या ठिकाणी नवविधा भक्तीचे लोणी आहे असे एकांताचे घर पाहून स्वतः माझघरात जाऊन भांड्याचा शोध घेतला. नवविधा भक्तीचे लोणी भरलेली भांडी गोपाळांकडे दिली. खाताना कोणालाही बोलू देत नव्हता. गप्प राहा आशयाच्या खुणा करीत होता. भक्ती रूपाचे लोणी खा, ज्ञानरूपी दूध प्या अशा खुणा करीत होता. तुकाराम महाराज म्हणतात मी भक्ती रूपाचे लोणी खाल्ले आणि देवाची सेवाही करीत आहे. 3724. कारे गमविल्या गाई आली वळती तुझी जाई. मागे झाले काही एका ते काने नसी. केलासी फजित मागे पुढेही बहुत. लाज नाही नित्य दंड पावता. ओला खोडा खीळ गाडी ऐसा कोण तया काढी. धावले कापडी तुझी आधी ओढाळा. चाले चाल धावे मीही येतो तुझ सवे. तुका म्हणे जव ते नाही पावली. 3724. गोपाळांना कृष्ण म्हणाला, अरे तू इंद्रिय रूपी गायी मोकळ्या सोडून कोठे गमविल्यास? तुझ्याकडे वळण्याची पाळी आली आहे म्हणून तू त्या वळवून आण. अशा पद्धतीने गायी मोकळ्या सोडल्यामुळे कित्येकांची फजिती झाली आहे. हे तुला माहीत नाही काय? तू सुद्धा यामुळेच फसलास. पुन्हा अशीच फजिती होईल. तुला रोज शिक्षा भोगावी लागते. याची तुला लाज वाटत नाही का? जन्ममरणाचा बळकट खोड्यात अज्ञानाची खीळ आहे. ती काढून टाकील असा कोण आहे? तुझी कापडी नावाची ओढाळ गाय विषयाकडे धावत गेली. तुकाराम महाराज म्हणतात तुझी गाय जोपर्यंत विषयाच्या ठिकाणी पोहोचली नाही तोपर्यंत तू वेगाने चल आणि हिला ताब्यात घे. माझी तुला मदत आहे. तेथे जाण्यापूर्वी गायीला आवरू. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 37